मंडळी जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. एकंदरीत थकीत पीक विमा आला या 18 जिल्ह्यामध्ये जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. आपण पाहत आहात योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आत्ताच सबस्क्राईब करा. एकंदरीत मित्रांनो, अनेक दिवसापासून पीक विम्यासाठी अनेक शेतकरी बांधव जे आहेत ते प्रतीक्षित आहेत. तुम्हाला पीक विमा भेटणार का नाही त्याचं स्टेटस सुद्धा तुम्ही काढू शकता. कशा पद्धतीने काढायचं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण सुरुवातीस PMFY म्हणजे अधिकृत वेबसाईट आहे असं जरी टाईप केलं किंवा पीक विमा असं जरी टाईप केलं तर अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. भेट दिल्याच्या नंतर असा इंटरफेस आपण स्क्रीनवर पाहतात असा इंटरफेस आहे. तिथे तुम्हाला मराठीमध्ये आपल्याला शेतकरी कॉर्नर असा हे पर्याय जे आहे दिसत आहे. हा पर्याय याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्या काय पुढचं ऑप्शन येतं. आपल्याला अशा पद्धतीचं ऑप्शन येतं. इथे शेतकरी अर्ज पीक विमा अर्ज सुरू ठेवण्यासाठी तुमच्या खात्यातून लॉग इन करा. तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. यासाठी आपण शेतकरी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला दिसेल, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्याच्या नंतर आपण पुढच्या स्टेप जे आहे ते फॉलो करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तरच लक्षात येणार आहे. अन्यथा तुम्हाला पीक विमा जो आहे तो मिळणार आहे का नाही हे तुमच्या लक्षात येणार नाही. आणि स्टेटस काढायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे. तर मित्रांनो, पुढची स्टेप आपण पाहण्या अगोदर पुन्हा विनंती आहे, आपल्या योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर शेतकऱ्यांसाठी लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढचा इंटरफेस जे आहे ते असा दिसणार आहे. इथं तुम्हाला आल्याच्या नंतर मोबाईल क्रमांक जे काय असेल तुमचा मोबाईल क्रमांक ते टाकायचा आहे. आणि खालच्या कॅप्चा तशा टाकून रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पुढची जी प्रक्रिया केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं क्लेम केले असेल तर तुम्हाला जो पैसे आहेत ते तुमच्या तिथे दिसणार आहेत. अशा पद्धतीने स्टेटस काढू शकता. 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जे वितरण आहे ते झालेलं आहे. आता उर्वरित शेतकरी बांधवांना पण येण्यास सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 11 तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. अनेक शेतकरी बांधवांना माहिती नाही कशा पद्धतीने स्टेटस काढायचं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला